नमस्कार मित्रांनो. तर आता मी असाच आपला सहज म्हणून टाइमपास म्हणून आपला चला म्हणलं ब्लॉग काहीतरी काढावं. तर आता एवढा कंटाळा आलेला बघा मला. टेप टेप पण काढायचं लक्षात नाही, एवढा आळस आलेला आहे चेहऱ्यावरून तर कळतंयच. कारण दिवसभर ब्लाऊज शिवून घरातलं काम केलं तर आवरावरी तर असतेच, ते तर आहेच नेहमी. म्हणजे नेहमी सगळ्या स्त्रियांना तर काम असतंच. पण आता एखाद्या स्त्रिया बसून असतात त्यांना एवढं नसतं, म्हणजे टेन्शन नसते, घरातलं काम आवरलं की झालं. पण आत्ता मी ब्लाऊज शिवून जस्ट म्हणजे आत्ताच उठले, आत्ता आणि ताबडतोब लगेच. तर म्हणलं चला आता कंटाळा आला ना, आळस आलेला आहे. मी असं तर गुळाचा चहाच बनवत असते. गुळाचा चहा मला जास्त आवडतो, कारण साखरेचा चहा असा पण चांगलाच नसतो शरीराला. उगाच काय आपण म्हणतो, आता चहा प्यायल्यावर तर सगळ्यांनाच फ्रेश वाटतं, पण शक्यतो मी जास्त गुळाचाच चहा पिते. आणि कंटाळा आला की मग आपला गुळाचा चहा घ्यायचा. आता आता कंटाळा आलेला आहे, टेप तर काढलेलाच नाही, टेप जाऊ दे, राहू दे असंच. काय आपण आता टेलर एक म्हणलं त्याच्यात काय. तर आत्ता मी एक गरमागरम कप चहा बनवणार आहे. आणि हे बघा तुम्ही, आता बिस्किट आहे. तर हे बिस्किट मी 2 ते 3 बिस्किट खाल्ल्याशिवाय मला काही स्वयंपाक बनवायला फ्रेश वाटणार नाही. तर आत्ता पोरं असते तर घरात, आता पोरं काय अजून बाहेरून आलेली नाही. पोरं असते तर मग आपलं कसं दूध असते तर दुधाचा असा मस्त डार्क चहा होतो. आणि अद्रक, दालचिनी वाटून त्याच्यात घातल्यानंतर अजून चहाला जास्त टेस्ट, अजून चहाला चांगली चव येते. म्हणजे एकदम असा चहाचा वास सुटला पाहिजे, सुगंध. तर तसं चहा होतं. पण आता पोरं नसल्यामुळे चला आता कोराच चहा करणार आहे. कोऱ्या चहामध्ये पण अद्रक टाकायची, दालचिनी टाकायची, मस्त होतो चहा. आणि बघा आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर इकडे मी आपल्या मांडणीमध्ये असायला मोबाईल मांडला, तर चला म्हणलं टाईमपास करूया, कारण घरात पण एकटीच असल्यामुळं पोरं अजून मुलगा मुलगी आले नाहीत, बाहेर गेलेले. तर म्हणलं पोरं व्यवस्थित चला आता चहा बनवूया. आणि इकडच्या साईडला बघू शकता रोड असते, मी ब्लॉग जे काढते ते इकडच्या साईडकडूनच असतं. माझा मोबाईल मांडलेला त्याच्यामुळं दिवसा असा मोबाईल इकडच्या साईडने दिसतंय सगळं. पण असं इकडून समोरून घेतलं ना, ते पाठीमागची आमची इकडची फ्रीजच्या वरची लाईट अशी चमकते मोबाईलवर, म्हणून आपल्या इथं टाईमपासला मोबाईल मांडला. तर आता चहा घेतल्यानंतर जरा आळस जाईल, आळस गेल्यानंतर स्वयंपाक पण छान होईल. होय, म्हणून म्हणलं आता चहा तर बनवायचा आहे, तोपर्यंत आपला टाईमपास म्हणून एखादा व्हिडिओ काढावा. सगळ्यांना बोलत बोलत यूट्यूबच्या सगळ्या फॅमिलीला पण माझं बोलणं होईल. म्हणून म्हणलं चला आपला एक व्हिडिओच काढावा. तर आता मी आपली एकटीच बडबड करते. आता चहा बनवणार, बिस्किट खाणार, चहा पिऊन झाल्यावर मग तयारी करूया स्वयंपाकाची. आणि काय बनवायचं काय नाही ते काय अजून ठरवलेलं नाही. स्वयंपाकाला ठरवत बसायचं म्हणलं ना, तिकडे निम्मं डोकं गेलेलं असतं ते ब्लाऊज शिवले त्याच्यात. आणि परत इकडे स्वयंपाकाला टेन्शन द्यायचं, म्हणजे स्वयंपाकाचं आधीच टेन्शन घेत बसायचं म्हणल्यावर ते चहा पिऊन तरी काय फायदा आहे. मग त्याच्यापेक्षा स्वयंपाकाला लागल्यानंतर बघूया आपण काय बनवायचं आहे स्वयंपाकामध्ये. भाकरी तर आपली फिक्स असते, थपथप भाकरी थापल्या 2-3 की झालं स्वयंपाक. जास्त टेन्शन भाजीचंच, ते तर रोजच्याच सगळ्यांच्याच घरात आहे. तर असंच. चला नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि सहज ब्लॉग बनवला आहे तर कसं पण आला आहे तो पण सांगा. आणि सर्वजण प्या चहा आपापल्या घरी, मस्त चहा बनवून. आता मी पण पिणार आहे. चला बाय.